नमस्कार मंडळी, तुम्हाला सुद्धा तारिणी ही मालिका आवडत असेल तर हा खास प्रोमो रिव्ह्यू तुमच्यासाठीच आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तारिणी या मालिकेत आपल्याला पुढे जबरदस्त असे ट्विस्ट पाहायला भेटणार आहेत. कारण आता मिशन तारिणीचा चालू होणार आहे, तो म्हणजे मिशन ग्रीन फ्लॅग. आता आपल्या तारिणीला माहिती नाही बरं का, ग्रीन फ्लॅग म्हणजे नक्की काय. चला तर मग पाहूया त्या प्रोमोमध्ये काय आहे. काय असतं, तारिणी आणि रेवा ह्या दोघी जणी उभ्या असतात. तेव्हा मग जी तारिणी आहे आणि रेवा बोलत असते की काय ग तारिणी, तुला ग्रीन फ्लॅग म्हणजे माहिती नाही आहे का? तर मग तारिणी म्हणते नाही, ग्रीन फ्लॅग म्हणजे नक्की काय? तर रेवा म्हणते अगं, तुझ्या आयुष्यात असं कोणी ग्रीन फ्लॅग नाही आहे का? तर मग तारिणी म्हणते अरे पण ग्रीन फ्लॅग नक्की काय असतं? आता तुम्हाला तर माहितीच आहे, तारिणी असं मिशन वगैरे करत असते. तिला कुठे माहिती हे ग्रीन फ्लॅग वगैरे, तिला खरंच काहीच माहिती नसतं. मग ती म्हणते अगं, ग्रीन फ्लॅग म्हणजे आपला जो जोडीदार असतो ना, तो आपल्याशी चांगला जेव्हा वागतो, व्यवस्थित वागतो आणि आपल्याला काय हवंय नकोय ते बघतो, त्याला ना ग्रीन फ्लॅग म्हणतात. असं रेवा तारिणीला समजावून सांगत असते. तेवढ्यातच आपली तारिणी आता खयालोमध्ये जाते आणि तिला सुद्धा तिचे आणि केदारचे क्षण आठवत असतात. आणि त्या आठवणाऱ्या क्षणांमध्ये किंवा आता पुढे येणाऱ्या क्षणांमध्ये असं दाखवणार आहेत की जो केदार आहे तो तारिणीला आता गरम पाण्याची त्याने पिशवीसुद्धा आणून दिलेली असते आणि शेक घे असं सुद्धा तिला बोललेला असतो. तिच्या पिरियड्सच्या दरम्यान तिला खूपच त्रास होत असतो, तेव्हा त्यांनी तिला कॅडबरी वगैरे दिलेली असते. हे सगळं काही आता तारिणीला आठवत असतं. म्हणजेच काय, आता केदार पुढे येणाऱ्या भागांमध्ये हे करणार आहे असं असावं नक्की. मग तारिणीला विचार येतो की आपला केदारसुद्धा ग्रीन फ्लॅगच आहे. तुम्हाला काय वाटतंय, ही जी रेवा आहे ती दोघांना एकत्र करण्यासाठी आली आहे का? तारिणीला तिच्या प्रेमाची जाणीव करण्यासाठी आली आहे का? आणि खरंच मला तरी असंच वाटतंय की रेवाची एंट्री तारिणीचं आणि केदार या दोघांचं नातं घट्ट करण्यासाठी झालेली आहे. कारण तारिणीला सगळे काही क्षण आठवत असतात आणि तिला खूपच भारी वाटत असतं. जेव्हा जेव्हा केदार तिची काळजी घेत असतो तेव्हा तेव्हा तिला रेवाचा शब्द आठवत असतो, ग्रीन फ्लॅग. आता तारिणीला कळेल का तिच्या आयुष्यातला ग्रीन फ्लॅग कोण आहे? हे पाहणं रंजक ठरणार आहे. येणाऱ्या पुढील भागांमध्ये आपल्याला मस्त असेच जबरदस्त सीन पाहायला भेटणार आहेत. तर तुम्हीसुद्धा या सगळ्या सीनसाठी एक्सायटेड आहात का? ते मला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि अशाच प्रोमोंच्या रिव्ह्यूसाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.